काटोल विधानसभेत काही काळाच्या अगोदर ज्यांचा एक दरारा होता शेतकरी संघटनेचा आणि त्या दरारा असताना त्या शेतकरी संघटनेचं ज्या नेतृत्व करत होत्या त्या माननीय दीप्तीताई काळमे, त्याचप्रमाणे ज्यांनी शेतकरी संघटनेसोबतच वैद्यकीय व्यवसायाला जोडून घेतलं आणि लोकांची जास्तीत जास्त दोन्ही माध्यमातून सेवा करण्याचा प्रयत्न केला, ते आमचे मार्गदर्शक माननीय संजयजी ढोकणे साहेब. तुम्हाला आठवत असेल, खूप दिवस झाले नाही, इथून 15-20 दिवस झाले असेल, 30 दिवस झाले असेल, मला तारीख आठवत नाही, परंतु तुमच्या शेतात आता जो सोयाबीनचा आणि संत्रा मोसंबी फळगडीचा सर्वे सुरू झाला, तो सर्वे ज्यांच्या नेतृत्वात आंदोलनानं सुरू झाला त्या आमच्या करुणाताई ढोपरे, आमच्या विधानसभा प्रमुख हेमलताताई बंदे, शेतकरी संघटनेत ज्यांनी आपला उमेदीचा काळ दिला अशा प्रभादेवीताई डोंगरे, आमचे मित्र पत्रकार प्रशांत पवार, आणि म्हणजे मी प्रामुख्यानं ज्यांचा ओळख करून दिली पाहिजे किंवा या सगळ्या पहिल्या लाईनीतल्या मंडळींना तुम्ही ओळखता, परंतु आत्महत्याग्रस्त परिवाराला मदत देण्यासंबंधी जेव्हा मी प्रस्ताव ठेवला आणि त्याला सगळ्यात पहिले ज्यांनी सांगितलं की आपण हे काम करायला पाहिजे असे आमचे प्रेमनारायणजी वैद्य, हे नरखेडचे आहे, रिटायर्ड झाले आहे, त्यांचं वय 62 वर्षाचे आहे, पण ते तहसीलदाराला असे उचलू शकते, ते 18 वर्षाच्या पोरासारखे आंदोलन करते अजूनही. त्याचेही एक आपण प्रेमनारायणजी तुम्ही उभं झालं पाहिजे. हे आपले प्रेमनारायणजी वैद्य आहे. हे जर तेव्हा नोकरीवर लागले नसते तर सागर दुधाणेला तयार व्हायची गरज नसती पडली, प्रेमनारायणजीनं तालुक्याचं नेतृत्व केलं असतं. त्याचप्रमाणे ज्यावेळेस मदत तर देण्यासंबंधी आम्हाला त्यानं ढेंगरे साहेबांनी, अशोकराव ढेंगरे साहेब, प्रेमनारायणजीने सांगितलं की आपण चांगला कार्यक्रम करू शकतो, परंतु पैशाची गरज होती. तर पैसे उभारणीचं काम सगळ्यात पहिले या कामासाठी ज्यांनी होकार दिला असे नागपूर काटोल नागरिक सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय नरेंद्रजी मानकर साहेब, त्याचप्रमाणे शेतकरी चळवळीला आताच नाही तर मागच्या वर्षीच्या उपोषणातही ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसह 150 विद्यार्थ्यांसह माझ्यासोबत उपोषणाला बसले होते ते माननीय अविनाशजी नित्रवरे सर. आता त्यांचा परिचय याच्यासाठी करून देणं गरजेचं आहे, कारण ते आपल्याच लेकरा बाळासाठी खूप चांगली आधुनिक पद्धतीनं आणि आपल्या पोरांना कशा पद्धतीनं मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन मिळेल यासाठी अत्यंत कमी पैशात चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपल्या काटोल विधानसभा क्षेत्रात उपलब्ध करून देणारे माननीय अविनाशजी नितनवरे सर. त्यांची स्पेशालिटी अशी आहे, कार्यक्रम शेतकऱ्याचा आहे पण त्यांचा सत्कार याच्यासाठी घेतला आहे की तो माणूस नागपुरात आपलं इन्स्टिट्यूशन टाकून चांगली दुकानदारी जमवू शकत होता, पण त्या माणसानं विचार केला की मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलो, मी ज्या भागातून आलो, तिथलाही मुलगा चांगल्या पद्धतीने शिकू शकला पाहिजे, कमी पैशात शिकू शकला पाहिजे. आणि बिहारनंतर, बिहारमधले सगळ्यात जास्त पोरं IIT IIMला जाते, बिहारनंतर जर ग्रामीण भागात कुठले पोरं जात असतील तर आपल्या या काटोल विधानसभा क्षेत्रातले जाते. हे फार कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि दादा, रविकांत दादा, महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीची शाळा बांधली, दुरून पाहिलं तर जंगलच वाटते, काहीच नाही, अंडरग्राऊंड पूर्ण जमिनीच्या आतमध्ये ते इन्स्टिट्यूशन आहे, ते आपण सगळ्यांना पाहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे रविकांत भाऊंच्या सोबत खांद्याला खांदा लावून संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी संघटनेसाठी आपला पूर्ण वेळ देणारे माननीय गजूभाऊ नाईकवाडे, आमचे मित्र मनीषभाऊ नांदे, पत्रकार स्वप्नीलजी राऊत आणि दीपकजी ढोमणे, आणि या शेतकरी मोर्चाचं म्हणजे पोस्टरवर कुठंच नाही, आता पोस्टर बॅनर लागले आहे बाहेर, पोस्टरवर आम्ही पोस्टर बॉय आहोत, परंतु या महिला मोर्चा आपण घेऊन गेलो पाहिजे. आणि त्या महिलांना कन्व्हिन्स करण्याचं ज्यांनी काम केलं ते आमचे गुणेश्वरजी बंदे,
त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि माझे सगळे जीवाभावाचे सहकारी आणि इथे जमलेले सर्व क्रांतिकारी शेतकरी. आता मी क्रांतिकारी शेतकरी याच्यासाठी म्हणतो कारण आपले शेतकरी बरेच आहे, परंतु स्वखर्चानं स्वतःचा वेळ काढून आणि आपला पूर्ण वेळही चालला आहे आणि पूर्ण वेळ आपण भाषणही ऐकत आहात. तुम्हाला मध्ये मध्ये बोर मारत होतो पण तरी तुम्ही थांबलेले आहे. ही एक प्रकारची क्रांतीच आहे, पूर्ण ऐकून घेणं. आजकाल कोणी कोणाचं ऐकत नाही, ऐकून घेणे ही देशात क्रांती झाली आहे. आणि तुम्ही खरोखर क्रांतिकारी आहे जे आंदोलनातही सहभागी होता आणि स्वखर्चाने या सभेतही येता. आपल्या मतदारसंघाला कीड आहे, इथं पैशाशिवाय काहीच चालत नाही. इथं आलूबात कडी लागते, इथं याले गाडी लागते. तेव्हा इथं दादा इथं शेतकरी नेत्याची सभा आयोजित करायची असेल तर गाड्या पाठवा लागते. इतकी बेकार कंडिशन आहे. गाड्या पाठवल्याशिवाय शेतकरी येत नाहीत कारण त्याला माहिती आहे हे सगळं मॅनेज राहते कार्यक्रम. हे फक्त बोलासाठी येते, कामाचं काही नाही. पण मी पाहिलं आजपर्यंत आपणही कार्यक्रम घेतला नाही, आपल्याला या कार्यक्रमाचा एक्सपिरियन्स नाही, अशा पद्धतीचा तर बिलकुल नाही आयोजनाचा. परंतु या भागातल्या शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे तुमचं सुद्धा तेवढ्या ताकदीनं कौतुक झालं पाहिजे. आपला या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय, अचानक आपल्याला काय असं वाटलं. आता बऱ्याचशा मनात येते की निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यक्रम घेतला की काय घेतला, असे बरेचसे प्रश्न रोस्टर खुलल्यामुळे असंख्य लोकांच्या मनात आहे. परंतु या कार्यक्रमाचा प्रस्ताव ज्या महिलांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं त्यांनी हा प्रस्ताव ठेवला की मोसंबीचा सर्वे तर झाला, सोयाबीनचाही झाला, मराठवाड्यात पैसे आले. तुम्हाला पैसे आले का? तुम्हाला फक्त चॉकलेट आला आहे. आणि हे बीजेपीचे पोस्टर बॉय हे जे टाकून राहिले तुम्हाला व्हॉट्सअपवर की सरकारने एवढी मदत केली तेवढी मदत केली, ते तुमच्यासाठी नाही आहे. हे सब फुकणाटबाजी आहे. मग हे जाणीव कोण करून देईल? आणि आपल्याला पुढचा लढा याच महिलांच्या नेतृत्वात लढायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण कुठेतरी एक कार्यक्रम घेतला पाहिजे. या सगळ्या शेतकऱ्यांचं गेट टुगेदर घेतलं पाहिजे. येणाऱ्या महिलांना बोलावलं पाहिजे, बायकांना आंदोलनात पुढं न येऊ देणाऱ्या नवऱ्यांना बोलावलं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्या उद्देशानं हा कार्यक्रम घेण्याचं ठरलं. मग आपण हा उत्साहाचा कार्यक्रम करून राहिलो, आंदोलनाचं सेलिब्रेशन आपण या निमित्तानं करून राहिलो. तेव्हा आमच्या मनात ही आलं की आपल्या भागात रोज आत्महत्या होऊन राहिली. दादा नरखेड तालुका हा काही दिवसानं महाराष्ट्रातला आत्महत्येचा हब होईल. शेतकरी आत्महत्या दर दुसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्या होऊन राहिली. आम्ही प्रत्येक घरी जाण्याचा प्रयत्न करतो. इतकी वाईट अवस्था या तालुक्यात आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या शेतकऱ्यांना म्हणजे जगण्याचा काही पर्याय दिसत नाही. सगळीकडून छळल्या जात आहे आणि ते फक्त शेतकऱ्यांना छळलं जात आहे का? सगळ्याच घटकांना छळलं जात आहे. पण याचा सगळ्यात जास्त शिकार जो होत आहे तो शेतकरी होत आहे आणि आपल्या तालुक्यात प्रचंड प्रमाणात आत्महत्या होत आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी नियोजन केलं की आम्ही आपल्या घरची दिवाळी साजरी करतो. आपल्या पोरानं जर आपल्याला 500 रुपयाचं काही घेऊन मागितलं तर 250 रुपयाचं घेऊन देऊ, 250चं मागितलं तर 125चं घेऊन देऊ. कारण त्या पोराच्या आयुष्यात बाप आहे आणि आपल्याला तो रडू शकते. आपण त्याला 200चं घेऊन द्यायचं 100. पण ज्या लेकरांच्या आयुष्यातला बाप या व्यवस्थेनं हिरावला त्यांच्या घरची दिवाळी कशी साजरी होणार? मग आम्ही विचार केला की आपण सगळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांची दिवाळी आपण साजरी करून देऊ. आणि तेव्हा ठरलं की या काटोल विधानसभा क्षेत्रातल्या ज्या 10 आत्महत्या आहेत, ज्यांचे अपत्य लहान आहे, त्यांना आपण आर्थिक मदत करून त्यांची सुद्धा दिवाळी साजरी केली पाहिजे. म्हणून आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मित्रांनो, या कार्यक्रमाचं आयोजन झालं, सगळं व्यवस्थित आहे. परंतु तुमच्यासमोर वास्तव मांडतो. कार्यक्रमाची कल्पना येण्यासाठी सुद्धा म्हणजे आपली अडचणच समोर आली. ज्यावेळेस संत्रा मोसंबीची फळगड होत होती, सगळे लोक एकमेकांसोबत बोलत होते. कोणी कुठं की याच्यावर काय सोल्युशन काढायचं, सरकारनं दिलेल्या सोयाबीनवर येलो मोजा केला, ते पिवळी पडली, आता याच्यावर काय सोल्युशन काढायचं. मग या काही 10-15 महिला आल्या आणि आम्ही SDM कडे गेलो. आमचा प्रश्न मांडला. SDMने सांगितलं मी वर पाठवतो. तिथून या महिलांचा आग्रह होता, म्हणे नाही, आम्ही लाडक्या बहिणींनी आमदार निवडून दिला, 40,000ची लीड दिली
आमचा आमदार आम्हाला पक्क्यात न्याय मिळवून देईल, तर इथून आमदाराच्या घरी चला. आम्ही या सगळ्यांना घेऊन आमदाराच्या घरी गेलो. प्रचंड निराशा मनात ठेवलेला माणूस आपण आमदार निवडला. प्रचंड दुःख होते मित्रांनो. तुम्हाला सांगतो, या मतदारसंघातली घराणेशाही मिटवण्यासाठी मीच गावोगावी फिरलो, पण एका बैऱ्याला ऐकू जात नाही बा, म्हणून आपण दुसरं निवडलं पाहिजे, ज्याला ऐकू जाईल ते हे भोकणं निवडलं आणि आपल्या मतदारसंघाचा पुन्हा सत्यानाश करून घेतला. मित्रांनो, आमदाराचं उत्तर त्या महिलांना होतं. मी तर काही बोललो नाही, कारण मला काही त्याच्याकडून अपेक्षाच नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त मीच कामं करून टाकतो शेतकऱ्याचे. या महिलांची अपेक्षा होती की आमदारांना प्रश्न सोडवला पाहिजे. त्या विचारत होत्या, आता आमदार जाईल सांगत होते तुम्ही नैसर्गिक शेती करा, तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करता, दरवर्षी फळगड होणार आहे, दरवर्षी काय सरकार तुम्हाला नुकसान भरपाई देणार आहे? मित्रांनो, आम्ही निराश होऊन तिथून निघून आलो. आणि दादा तुम्हाला सांगतो, नागपूर जिल्ह्यात असं आंदोलन झालं नाही. तहसीलदाराले दुपारी 12 वाजतापासून 8 वाजेपर्यंत पाणी पिऊ दिलं नाही, बाथरूम नाही जाऊ दिला नाही. आणि या सगळ्याचं श्रेय या टाळ्या वाजवणाऱ्याला बिलकुल जात नाही. ज्या टाळ्या वाजवत नाहीये, ज्या साईडनं बसल्या त्या सगळ्यांना त्याचं श्रेय जातं. आम्ही आमच्यापासून सुरुवात केली. पहिले म्हटलं सगळे कार्यकर्ते ठरवा का महिलाचं आंदोलन आहे तर आपली बायको आपण आंदोलनात घेऊन यायची. मायापासून सुरुवात केली. सगळे कार्यकर्त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. 50 माणसं, 50 बाया, मग त्याच्यानंतर बाकीचे बिना लग्नाचे आमचे कार्यकर्ते आले. त्याच्याकडे काही नसताना बिचारे मोठ्या हिरारीनं सहभाग नोंदवला. अचानक तुम्हाला अशी कशी काय कल्पना आली? मी तुम्हाला मेसेज टाकला नाही तर नाही भाऊ, हे खूप चांगलं काम आहे म्हणे. एक आता मी नाव नाही सांगत काय होते ते, एकदम त्याची प्रायव्हसी कार्ड. एक शेतकऱ्याची 2-3 दिवसा पहिले आत्महत्या झाली आहे. दोघंही नवरा बायको दादा हॉस्पिटलला डोळे चेक करायला गेले, 2दा गेले, तर दोघांनी चष्मा लागला. पण परिस्थिती पायी त्या माणसानं बायकोले चष्मा घेऊन दिला, त्यांना स्वतः चष्मा घेतला नाही. हे 2दा घडलेली घटना आहे. तो माणूस सांगताना त्याच्या डोळ्यातून पाणी पडत होतं. त्या माणसाले, जो माणूस स्वतः चष्मा न घेता आपल्या बायकोसाठी चष्मा घेऊन राहिला, त्याला असं वाटलं असेल का मी आपला परिवार सोडून आत्महत्या केली पाहिजे? जो कुटुंबावर प्रेम करतो त्याला कधी वाटत असेल का आपण आत्महत्या केली पाहिजे? परंतु हे परिस्थिती कोण निर्माण केली? हे परिस्थिती व्यवस्थेनं निर्माण केली आणि व्यवस्था आपण निर्माण करतो. आपण कुठेतरी थांबलो पाहिजे. आपण थोडासा विचार केला पाहिजे. एकदम लाडक्या बहिणीची योजना झाली जाहीर, ते भसभस बटनाने दाबत बसलो पाहिजे. आपणही थोडासा आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे असं मला वाटते. तुम्ही सगळे हुशार आहे, तुमच्यात कोणीच मूर्ख नाही आहे, तेव्हाच तुम्ही इथं आले आहे. परंतु जो समाज जागृत नाही आहे त्याला आपण कुठेतरी सांगितलं पाहिजे. आणि या शेतकरी चळवळीत मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगतो की हे निवडणुकीच्या अनुषंगानं सभा नाही आहे. इथं बसलेले जेवढे जण आहे तेवढे मी उभा राहील तेव्हा मत देजा नका, काही हरकत नाही. आमची लढाई मतासाठी कधीच नसते. नाही तर आम्ही तेव्हाच थांबलो असतो. मग तुम्ही 1200 मतं, मी 16 कोटी मिळून दिले, मला 1200 मतं भेटले, मी घरी थांबलो असतो, मी पुन्हा आंदोलन केले नसते. पण आमची निवडणूक हे संघटना टिकवण्यासाठी असते. आमचे कार्यकर्ते आधे इधर ना आधे उधर होऊ नये म्हणून आम्ही निवडणुका लढतो. आमचा तुमच्या मतासोबत काही संबंध नाही. माझा तरी वैयक्तिक नाही. मी उभा राहिलो, तुम्हाला जर असं वाटत असेल की हे निवडणुकीच्या अनुषंगाने सभा आहे तर इथं बसलेल्या एकाने मत देऊ नका आणि खुलून सांगा का भाऊ तू सांगितलं होतं मत देणार, मत देजा नका, मी देत नाही, तरी आमचं काही म्हणणं नाही. पण जेव्हा जेव्हा आंदोलन राहते तेव्हा पूर्ण सहपरिवारासहित आपण उपस्थित राहिलं पाहिजे. हे विनंती करण्यासाठी आणि या सगळ्या आत्महत्याग्रस्त परिवाराचं तुमच्या समोर वास्तव मांडण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आहे. दुसरा विषय तुम्हाला सांगतो. एका आत्महत्याग्रस्त घरी गेलो, माझ्यासोबत सगळे होते, गोलू मस्के वगैरे सगळे आमचे कार्यकर्तेही होते. 12x7 किती होते? 84 स्क्वेअर फुटात त्या महिलेचं घर आहे. 84 स्क्वेअर फुटात बेडरूमही आहे, बाथरूमही आहे, किचनही आहे, हॉलही आहे, सगळंच आहे. आणि 2 लेकरं, ती बाई, तिचा सासरा, तिचा नवरा त्या तेवढ्याशा घरात प्रपंच करते. तिथं शेतकरी आत्महत्या झाली. शेतकरी आत्महत्या होऊन 1.5 महिना झाला. तुम्ही निवडून दिलेला निर्दयी आमदार तिथेही पोहोचला नाही. हे प्रधानमंत्री घरकुल योजना कोणासाठी आहे? तिचा खूप गबगबा होते ना, त्या त्याच्या लाडक्या बहिणी आहे ना, मग हे कोणासाठी आहे? मित्रांनो, तुम्हाला सांगतो, त्या लहान लहान पोराकडे पाहिलं की आपल्याला इतकं विचित्र वाटते
की आपण कल्पना करू शकत नाही. आता भाषणात तुम्हाला इमोशनल करणं आपलं काही म्हणजे ते टेक्निक आपल्याकडे नाही आहे, परंतु इतकं विचित्र वास्तव आहे. आमच्या त्या मालापूरच्या ताई, मी त्याचा विशेष उल्लेख करतो, तुम्हाला सांगतो. त्या महिलेला गावाबाहेर घर होतं, म्हणजे गावाच्या एक साईडला. आपल्या पतीनं शेतकरी आत्महत्या झाली, त्याच्यानंतर त्या महिलेला ते घर सोडावं लागलं, कारण गावाबाहेर 2 लेकरं घेऊन ते एकटी राहू शकत नव्हती. तिला गावात येऊन किरायानं लावा लागलं. जंगली जनावरांचा त्रास असल्यामुळे दादा तिची 3 एकर शेती करणं तिला सोडून द्यावं लागलं. 100% मजुरीवर ती महिला जगते. अजून तिथं भेट द्यायला आपला आमदार गेला. मग आपण हे लोकप्रतिनिधी निवडतो, आपण त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून ही सभा बोलवली नाही, परंतु याची जबाबदारी कोणाची आहे? ह्या ज्या शेतकरी आत्महत्या होता, ही जबाबदारी कोणाची आहे? ही आपली आहे का? इथं तर तुमचा प्रत्येक डिपार्टमेंट छेडते. तहसीलदाराजवळ जा, कोणत्या कोणत्या गावात पिकाला बोंड्या आल्या नाही आहे, कापसाला बोंड्या नाही आहे बऱ्याच ठिकाणी. आणि कशामुळे झालं? ते अतिपावसामुळे झालं, की सातत्याचा पाऊस असल्यामुळे कापसाला बोंड्या आल्या नाही. पण तो तहसीलदार आपल्या इथं अतिवृष्टी झाली नाही असा अहवाल पाठवते. म्हणजे आपल्याला छळण्यासाठी कोणीच कमी करत नाही. इतकंच नाही, तुम्हाला सांगतो वास्तव एवढं बेकार आहे. ते विजय भाऊ कानडे इथं आहे. दुसऱ्या एका शेतकऱ्यानं या तहसीलदाराकडे अर्ज केला. मी हवेत सांगत नाही गोष्टी, मी तुम्हाला वास्तव गोष्टी सांगण्यासाठी तिथं उभा आहे. एका दुसऱ्या शेतकऱ्यानं अर्ज केला की मला इथून रस्ता पाहिजे, आणि 50,000 रुपये दिले. तर त्या विजय कानडेच्या शेतातून त्या शेताला दुसरा रस्ता असल्यानंतरही दिला. एवढा बेकार वास्तव आपल्या तालुक्यात आहे. याच्यावर कोणाचाच अंकुश नाही. मग हे प्रत्येक जेव्हा तुमच्यावर आत्महत्येची वेळ येईल तेव्हा तुम्ही करणार आहे का? त्या बेलोण्याच्या ताई, त्याच्याकडे 1 एकर शेती आहे, त्याच्या पतीची आत्महत्या झाली, त्या शेताला रस्ता नाही आहे. तो पालकमंत्री तुमचा घोषणा करते की प्रत्येक शेताला रस्ता भेटणार, त्या बाईला तिच्याच वावरात जाता येत नाही. एकीकडे पैसे दिले तर दुसऱ्याच्या वावरातून रस्ता मिळते, आणि एकीकडे स्वतःच्या हक्काच्या वावरात झाले तिले रस्ता मिळत नाही आहे. हे वास्तव आपल्या तालुक्याचं आहे. आणि तरी सुद्धा आपण एकदम शांतपणे गुण्यागोविंदानं याच्यासोबत नांदून राहिलो. याचा अर्थ काय आहे हे आम्हाला कळत नाही. म्हणून ही संवाद सभा आपण आयोजित केली. आपल्या इथं संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी जास्त आहेत दादा. सिट्रस इस्टेट नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, माहीत असेल तुम्हाला. सिट्रस त्या सिट्रस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तिथं जे काही तुमचे सभासद आहेत त्याला 500 रुपये तासानं ट्रॅक्टर मिळते. तुम्ही घेतलाय का कोण लाभ याच्यातल्या? कोणतरी घेतला का? त्या सिट्रस इस्टेटचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. तो फक्त नालायक जो शेंडी आहे कृषी अधीक्षक, तो फक्त आमदाराच्या घरचे धुणे भांडे करायसाठी येते, भाजपाच्या कार्यकर्त्याचं प्रशिक्षण घेते आणि निघून जाते. पण त्याच्यावर आपले शेतकरी बोलत नाही. जर मागायला गेले तर म्हणते तुम्ही 3 किलोमीटरच्या आतमधल्या शेतकऱ्याला आम्ही देतो. हा कुठं नियम आहे? पण शेतकरी संघटित झाला तर 3 किलोमीटर नाही, 3 किलोमीटरपेक्षा जास्त जरी झालं तरी त्याच्या बापाला ट्रॅक्टर पाठवावं लागते. पण त्या जो 3 किलोमीटरच्या बाहेरचा आहे त्याच्यासोबत बोंबलाला तुम्ही जात नाही. कृषी विभाग कोणत्या पद्धतीनं तुम्हाला छेडते? आता ते सुशील भाऊ कसारे आले, आमचे पिंटू भाऊ, एका कृषी दुकानदारानं त्याला बॅच नंबर वेगळा आहे ना औषध वेगळा आहे असं दिलं. सगळं निदर्शनास आलं. तुमच्या चंदन पार्टी शिवारातली घटना आहे. तो कृषी विभागाचा अधिकारी तिथं तो कृषी दुकानदार म्हणते चौधरी कृषी सेवा केंद्र आहे तुमचं कोंडाळीचं. एवढा नालायक आहे तो म्हणत होता मी निपटून घेतो म्हणे. काय आहे तर म्हणजे कृषी विभागाच्या तोंडावर जर तुमचं मॅनेज करण्याची गोष्ट करते तर कृषी विभागही तुम्हाला छळते आहे, तरी तुम्ही शांत आहे. तुम्हाला छळाचं सोडलं कोण? तुम्ही महावितरणमध्ये जा, तुमच्या विहिरी खांदून पडल्या आहे, तुम्हाला विजेचे कनेक्शन भेटत नाही. लोक आम्हाला विचारते कनेक्शन कधी भेटत? पण ज्याले ज्याले कनेक्शन भेटत नाही ते सगळे शेतकरी तरी एकत्र येते का? कितीतरी शेतकरी आहे या काटोल नरखेड तालुक्यात की ज्याले विजेचे कनेक्शन भेटत नाही आहे. महाराष्ट्रात नाही भेटत आहे, पण कमीत कमी काटोल नरखेड तालुक्यात ज्याला भेटत नाही त्यानं तरी काटोलजवळ मोर्चा काढला का? काढत नाही. आपले लोक एकत्रित येत नाही आणि त्याचाच फायदा हे सगळे घेते. मागं एक प्रकरण झालं दादा, आमच्या इथं स्टेट बँकेच्या एका मॅनेजरनं 300 लोकांचं परस्पर रिन्युअल करून टाकलं त्यांची सही न घेता. ते प्रकरण मी फार ताकदीनं मांडलं
मी रिजनल मॅनेजर पर्यंत तो विषय घेऊन गेलो, स्थानिक राजकारणी त्याच्यात आले, त्याच्याने काही बाजार जमला नाही, परंतु दोष पहा. आता तुम्हाला एकट्याला हा विषय सांगू शकत नाही म्हणून आजच्या सभेची मी वाट पाहत होतो. आपल्या ज्या शेतकऱ्याचं पुनर्गठन केलं त्याच्यातल्याच शेतकऱ्यांना एक त्या पिलांटू पकडला मधात आणि त्याला सांगितलं त्यानं की मी मॅनेजरकडून तुमच्या सगळ्याच्या ओबीसी महामंडळाच्या 15-15 लाखाच्या केस करून देतो, हे प्रकरण मागं टाकून द्या. आणि तो दुर्दैव पहा, एका मोठ्या वृत्तपत्राचा पत्रकार आहे, बारीकसाच पोट्टा आहे, त्यानं सगळं प्रकरण मॅनेज केलं. त्या मॅनेजरवर दबाव टाकला की तू माझ्या बापाची केस करून दे, माझ्या बहिणीची केस करून दे, तर हे प्रकरण दाबतो आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याला प्रतिसाद दिला. म्हणजे छोट्याशा लोभासाठी आपण कितपत कोणत्या पद्धतीनं पलटतो. त्या प्रकरणामुळे मला बऱ्याच ठिकाणून फोन आले, बाहेरच्या तालुक्यातून फोन आले, मी तिथून काम करायला लागलो, पण थडी पोहणीचं प्रकरण आपल्या सगळ्याच्या चुकीमुळे ते निस्तारता आलं नाही. हे प्रामुख्यानं इथे याच्यासाठी सांगत आहे कारण आपल्या याच भागातले शेतकरी इथं जास्त आहे. तर याच्यावर बोलणार कोण, लढणार कोण? आपण लढलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. नाही आपण लढत तर मग आपण ज्याला मतं देतो त्यांना लढलं पाहिजे. इलेक्शनचे फॉर्म भरण्याची घटना तुम्हाला आठवत असेल. प्रत्येक उमेदवारानं फॉर्म भरला, मी भरला होता, बरोबर आहे. तुम्हाला सगळीची गर्दी माहीत आहे. कोण 30,000 आणले, कोण 25,000 आणले, कोण किती आणले. माझ्या संघ फॉर्म भरायला किती होते? 150 लोक होते. मी 450 लोकांचा मोर्चा काढतो केवळ एका फोनवर. 10 वाजता मला फोन आला, मी 12:30 वाजता 450 लोकांचा मोर्चा काढून घेईन. यायची अवकात आहे का इतका तिप्पट संख्येनं मोर्चा काढायची? मग तेव्हा तुम्हाला भाड्यानं लोक आणता येते, पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर जेव्हा लढायची वेळ येते तेव्हा का बरं लोक आणता येत नाही? मग त्याला हा प्रश्न कोण विचारन? तर ह्या तुम्ही आम्ही विचारला पाहिजे, तुम्ही आम्ही बोललो पाहिजे. पक्ष कोणताही असो, जे सत्तेत आहे ते भाटासारखे बाजू मांडते. आमचे मोदीजी 2047 पर्यंत सशक्त भारत करणार आहे. 2047 पर्यंत शेतकऱ्याच्या ढुंगणाला चड्डी राहणार नाही, त्याला पार सालपट लुमून टाकणार आहे. आणि याच्यावरही आपण टाळ्या वाजवतो, म्हणजे हे एकदमच आनंदाची गोष्ट आहे. सालपट लोंबवण्याची वाट आपण आतुरतेनं पाहत आहोत, याचं हे प्रमाण आहे. ज्या हातानं टाळी, मी पहा तुम्हाला वाईट वाटते, ज्या हातानं टाळी वाटते वाजून राहिली त्याच हातानं हा जो कार्यकर्ता तुम्हाला 2047चा सशक्त भारत दाखवण्याचा प्रयत्न करते त्याचं तोंडकाळ लाल करण्याची सुद्धा आपण जबाबदारी घेतली पाहिजे. आपण विद्रोही झालो पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मला 100 लोक सांगत होते त्या दिवशी, म्हणे तुम्ही तहसीलदारावर एवढं बोलून राहिले, तहसीलदाराबद्दल तसं करून राहिले. तहसीलदारानं जर त्या दिवशी आपला प्रश्न सोडवला नसता तर तहसीलदार बिना कपड्याचाच बाहेर काढला असता. एवढी तयारी आमची होती. पण तुम्ही कधी येणार? तुम्ही इथून फेसबुक लाईव्ह पाहता, भाषणही फेसबुक लाईव्ह. रविकांत भाऊ बोलणार आहे, अरे फेसबुक लाईव्ह करते म्हणते, घरूनच पाहतो म्हणते मी. मोसंबीचे पैसे त्याला पाहिजे आणि रविकांत भाऊ येऊन राहिले तर तो फेसबुक लाईव्ह पाहणार आहे. काही दिवसांना आम्हाला फेसबुक लाईव्ह बंद करावं लागणार आहे. घरी बसून भाषण ऐकते आणि त्याच्यावर कमेंट करते, दादा सोयाबीनच्या भावासाठी काहीतरी करा. आणि तू काय करतं? तू चौकात बसून खर्रा खातं. हे मी मागच्या 2 वर्षात फिरलो इथं मतदारसंघात, प्रत्येक गावात बिना लग्नाचे पोरं आहेत. दादा आपण म्हणतो का त्याचं लग्न झाले पाहिजे, त्यासाठी शेती प्रबळ झाली पाहिजे. माय प्रत्येक म्हणजे असं ठाम मत आहे, या पोट्टीचं लग्नच नाही झालं पाहिजे. अरे जे तुम्ही स्वतःसाठी लढू शकत नाही, तुमच्या सोयाबीनले भाव नाही तुम्ही बोंबलू शकत नाही, तुमच्या कापसाले भाव नाही तुम्ही बोंबलू शकत नाही, तुमचा नेता तुमचं ऐकत नाही, तुम्ही त्याच्यावरही काम करू शकत नाही, मग काय तुम्ही बायका करता काय साठी? फक्त लोकसंख्या वाढवासाठी? त्याच्यापेक्षा जर तुम्ही लढण्याची ताकद ठेवत नाही, आज आपला देश तरुण आहे. सगळ्यात जास्त इथं आपल्या मतदारसंघात 28 पासून तर 36 पर्यंत बिना लग्नाचे बरेचसे पोरं आहे. रेशो काढा, प्रत्येक गावात 50-50चा सट आहेच आहे. हा सट खरंच बिना लग्नाचा राहिला पाहिजे. आणि जर ह्या सटाले पोरी द्यायचे असेल तर तुम्ही, मी सांगतो शेतकरी यायला खरंच देऊ नका पोरी. तुमच्या पोरीचं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. का जे स्वतःच्या हक्कासाठी लढू शकत नाही ते बायकोच्या हक्कासाठी लढतील का? मग आपल्या पोरीचा सत्यानाश आपल्या हाताने करायचा का? यायले पोरी देत नाही हे 100% चांगलं आहे. हे उद्यापासून मला अपप्रचार करणार आहे मला माहित आहे, तरी मी सांगतो का यायले पोरी देऊच नका. अरे शोकांतिका आहे, इथं बसलेले सगळे वयस्कर लोक आहेत. रविकांत भाऊ
या महाराष्ट्राला भेटलेला सगळ्यात तरुण शेतकरी नेता आहे. त्याच्याबरोबर आम्ही सगळे त्याच्या वयापेक्षा खाली असलेले शेतकऱ्यासाठी काम करणारे लोक. आमच्यात म्हणजे आउटडेटेड केस नाही आहे कोणतीच का बसल्यावर हात धरून उचला लागल. सगळे असे एकदम तरुण लोक आहे या संघटनेत. नावाप्रमाणेच क्रांतिकारी लोक आहे. पण आम्हाला क्रांतिकारी संघटनेत ते आंदोलक शेतकरी कुठं भेटून क्रांतिकारी? आमचे क्रांतिकारी तर ते पांठिल्यावर बसले आहे, तिथून युट्यूबवर भाषण करून राहिले. हे कुठंतरी बदललं पाहिजे. हे वास्तव जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला न्याय कोणीच देऊ शकत नाही. तुमच्या सोयाबीनले भाव रविकांत भाऊ नाही देऊ शकत, मी नाही देऊ शकत. तुमचा येलो मोजाक कोणी दुरुस्त नाही करू शकत. आणि नुकसान भरपाईचे पैसे तर देऊच नाही शकत. त्याच्यासाठी तुम्हीच केलं पाहिजे. किती येते व मुठभर समाज येते. मुठभर समाजातही आमच्या आंदोलनात 70% बाया राहते. त्या बाया नेतृत्व करायला जाते, त्याच्यावरही समाजातून टीका होते. अबे झंडूबाम, ज्या बायाच्या नेतृत्वामुळे तुझ्या वावरात सर्वे येऊन राहिला, तू तिथं चौकात बनवून त्याच्यावर भांड्या आणून राहिला. काही तर लाज वाटली पाहिजे. असेही लोक आपल्या समाजात आहेत. अजून मी दिसलो, अरे बा आले सागर भाऊ, या 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 ती जमवाच लागते आपल्याला. मोसंबीच्या पैशाचं अजून खात्यात पडले नाही. सरकारनं 22,500 आणलाय, ते पुन्हा 36वर नेलं पाहिजे. हो मी जातो तिथं लंबा होतो आणि तू घरीच राह. अजून त्या बाया दिसल्या, काय ले गेल त्या म्हणते तुम्ही आंदोलनात, काही होणं जाणं आहे का? नाही, त्याच्या जाण्यानं काही नाही, तू घरी राह. म्हणून मी तुम्हाला आताही सांगतो, मी प्रामाणिकपणे एवढी गोष्ट सांगण्यासाठी आज इथं उभा आहे की तुमचे जे नुकसान भरपाईचे, तुम्ही बिना मतलबानं कोणी येत नाही, तुमचे जे नुकसान भरपाईचे पैसे आहेत, तुमचे जे येलो मोजॅकचे पैसे आहेत, हे जर मिळवायचे असेल तर तुम्हाला एक वेळा ज्या पद्धतीनं तहसीलदाराला घेराव केला त्या पद्धतीनं कलेक्टरला घेराव करावा लागेल. आणि तो घेराव एकटा करून चालणार नाही. तुम्ही एकट्यानं कितीही केलं तरी त्याच्यात काही होणार नाही. तुम्हाला त्या आंदोलनात सहपरिवार सहभागी व्हावं लागेल. आपली बायको आपल्या सोबत घेऊन, मला सांगा, आपण शेतकरी आहोत, आपल्या हक्काचं मागायला काही फरक पडते का आपल्याला? बरं, कलेक्टरच्या जर बिल्डिंगवर आपण मोर्चा नेला कलेक्टर ऑफिसले, तर आपली बायको आपल्या संघच आहे, हातात हात पकडून, ते कुठं चालली नाही. आपण आपलेच पैसे मागून राहिलो. पण लोकांना याच्यात लाज वाटते आणि चांगलं कायच्यात वाटते. मी एक तुम्हाला सांगतो दादा, या तालुक्याचं वास्तव आहे. एका माजी सरपंचाची बायको त्या पेटीसाठी, त्याने का बांधकाम कामगाराची पेटी गेटवर चढली होती, गेटवर चढली तिथून पडली. अख्खं गाव पाहत होतं सरपंचाचा तमाशा. पण आपल्या हक्कासाठी, म्हणजे तुम्ही जर पेटीसाठी आपल्या बायका सकाळी 5 वाजता लाईन मध्ये लावता, मग शेतकरी आंदोलनासाठी का नाही तुमचे 50-50 लाख रुपये याच्यात अटकले आहे? हे काहीतरी आपण करायला पाहिजे. मी इथं बसलेले सगळे लोक आहेत, मला माहित आहे हे माझ्याशी विचाराशी जोडलेले आहे. यायला कुठंतरी संघटना आवडायला लागली आहे आणि मी आवडायला लागलो आहे. तर माझी सगळेले अशी विनंती आहे का येत्या आंदोलनात जर तुमच्या वावरात मोसंबी असेल, तुमच्या वावरातला सोयाबीनवर येलो मोजा केला असेल आणि त्याचे पैसे तुम्हाला बिना मागितल्यानंतर भेटणार नाही. तुमचा तालुका दुष्काळग्रस्तात नव्हता, तुम्ही आणला. तो कोण आणला? त्या महिलांनी मोर्चा करून आणला. त्याच्या पाठीशी तुम्ही उभे होते. रात्री 8:30 वाजेपर्यंत आपल्या महिला त्या SDM सोबत झुंजत येत होत्या. SDM येतपर्यंत तहसीलदाराला सोडला नाही. आणि आपण घरून फेसबुक लाईव्ह पाहत होतो. हे कितपत योग्य आहे? म्हणून आपण लढलो पाहिजे. आणि बरेचशा लोकांचा तर असा प्रॉब्लेम आहे की नाही, मग मी तुझ्या आंदोलनात आलो, मग तो मा गावचा सरपंच तो चरण भाऊ पशी जाऊन सांगन, मग चरण भाऊ डोळे काढन. अभि तुझ्या गावचे किती मेले चरण भाऊ, तू आपर्यंत पोहोचला नाही. मग आम्ही हिंदू विचारासाठी एकत्रित आलो आहे, मग आमचं हिंदू राष्ट्र बनवायचं आहे 2047 पर्यंत. सालपट लोंबले तरी हिंदूच. अरे तालुक्यात किती आत्महत्या झाल्या? 17 आणि 5 22 आत्महत्या झाल्या मागच्या 6 महिन्यात. एक नरखेड तालुक्यात पूर्ण हिंदू आहे, एकही मुसलमान नाही मेला, पूर्ण हिंदू आहे. जे सांगत होते मी ओरिजिनल 24 कॅरेट कुणबी आहे, मला मत द्या, दुसरे सांगत होते का मी कुणबी आहे, मला मी जर पडलो तर इथं कुणब्याचं राज्य चाललं जाईल. हे नाही आले. कुणबी मेले 40%, तेली मेले 40%. तेल्याचं प्रमाण जास्त आहे आत्महत्या करण्यात. ज्यानं बोर्ड लावले होते ना, ज्याच्या सोबत तेली तोच भाग्यशाली. मग हे
ज्याच्यासोबत तेली होते तू भाग्यशाली झाला भाऊ, मग आत्महत्या होऊन राहिली, आता कुठं आहे? तुम्ही जातीय समीकरणाचा विचार करा. निवडणुकीच्या वेळेस जशा करता त्याच पद्धतीने आता विचार करा की आत्महत्या झाल्या याच्यात की कोणत्या जातीचे किती आहे. तुमच्या सरळ लक्षात येईल आपल्याच जातीचे लोक मरते, आपल्याच धर्माचे लोक मरते. एकही मुसलमान शेतकरी आत्महत्येत मेला नाही, एकही ख्रिश्चन शेतकरी आत्महत्येने मेला नाही, सगळे मेले हिंदूच. मग कोणतं हिंदू राष्ट्र तुम्हाला निर्माण करायचं आहे? आणि जे आहे त्याच्यात तुमचा काय बापाचं बिघडलं? तर आपण या विचार केला पाहिजे. तुम्ही इथं आलेले सगळे क्रांतिकारी शेतकरी आहे, मला माहिती आहे तुम्ही पुढच्या आंदोलनात पूर्ण ताकदीनं येणार आहे आणि इथं लढा देणार आहे. रविकांत भाऊ सातत्यानं त्याच्या वयाच्या म्हणजे आतापर्यंत वयाचे 22 वर्ष ते शेतकऱ्यासाठी सातत्यानं लढत आले. त्याच्यासमोर कितीतरी संधी आल्या. ते राज्यमंत्री होते. राज्यमंत्री असताना रविकांत भाऊला सांगितलं संघटनेनं की आपल्याला सरकारमधून बाहेर पडायचं आहे. रविकांत भाऊजवळ गाडी नव्हती, सरकारचीच गाडी होती. रविकांत भाऊनं तिथं चाब्या ठेवल्याने एसटीनं बुलढाण्याला आले होते. सत्तेवर लाथ मारणारा नेता या निमित्तानं आपल्या हाती लागलाय. नाही तर खोके घेऊ घेऊ मक्कम झालेले बी लोक आहे, त्याची वाहवा बी आपण बरीच करतो. पण हा माणूस सत्तेवर लाथ मारणारा माणूस आहे, तो त्या निमित्तानं आपल्या हाती लागलाय. आपली जी शेतकरी चळवळ थांबली होती रविकांत भाऊच्या नेतृत्वात, आम्ही त्या गोष्टीला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केलं, तुम्ही त्या जोमानं आपले लेकरं या संघटनेसाठी एक एक जरी रिलीज केले, आता तर बऱ्याचशा लोकांनी नवीन पिढीत एकच आहे, पण तुमच्याजवळ सुदैवानं 2-2, 3-3 आहे. तर एक एक जरी या शेतकरी संघटनेत ऍक्टिव्ह केलं तर हे संघटना खूप ताकदीनं पुढे येईल आणि तुमच्या चळवळीत काम करणाऱ्या पोराईले पोरी तरी भेटल. मी शेतकऱ्याला प्रत्येक गावच्या जाऊन अपील करणार आहे का जो पोरगा चळवळीत दिसते त्याला नक्की पोरगी द्या. तो समाजासाठी लढून राहिला तर आपल्या बायकोसाठी नक्कीच लढत. त्याच्यामुळे आपला जो बिनलग्नाचा पोरगा आहे तो आमच्या संघटनेत द्या. त्याचं जर काही चांगलं तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचं करिअर आम्ही घडवून देऊ आणि या शेतकऱ्याच्या कल्याणासाठी जेवढ्या ताकदीनं लढता येईल तेवढ्या ताकदीनं आम्ही लढण्याचा प्रयत्न करू. दादा, भविष्यात आपल्या नागपूर जिल्ह्यात आम्हाला महिलांच्या नेतृत्वातच आंदोलन करायचे आहे. माणसं पाठीशी असले पाहिजे, पण येणारा काळ हा महिलांच्या नेतृत्वात. सरकारी लाडक्या बहिणीचं ऐकते, बरोबर आहे, त्याच्या गळ्यात कोणत्या पक्षाचा दुपट्टाही नाही आहे, त्या कोणाला भेट नाही, त्या मोदीला भेट नाही ना कोणाला सोनिया गांधीला भेट नाही, त्या निडर आहे, त्या तहसीलदाराला भेट नाही, त्याला अडवू शकत एवढ्या महिला पोलीसही इथं अवेलेबल नाही. त्याच्यामुळे येणारा काळ ह्या महिलांच्या नेतृत्वात आपल्याला शेतकरी संघटना बळकट करायची आहे. आणि मी या निमित्तानं करुणाताईला विनंती करतो की त्यांनी सुद्धा या चळवळीचं इथलं नेतृत्व करावं आणि रविकांत दादाला पण विनंती करतो की करुणाताईंना तुम्ही जिल्हाध्यक्षपदी या निमित्तानं नेमणूक द्यावं, एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. थांबल्यानंतरही एक विनंती अशी आहे का पुढच्या वेळेस येताना सहपरिवार येत जा. मी जेवणाचा कार्यक्रम ठेवतो लागल्यास, आंदोलनातही जेवणाचा कार्यक्रम राहत जाईल, पण सहपरिवार येत जा एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.